नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आज दिनांक 19 मार्च 2024 रोजी आजची जी जॉब पोस्ट असणार आहे तर ही टीसीएस कंपनीसाठी आहे। तर टीसीएस कंपनीने पुन्हा एकदा ड्राईव्ह सुरू केलेला आहे। टीसीएस कंपनीमध्ये ड्राईव्ह सुरू आहे। हा ड्राईव्ह असणार आहे फ्रेशरसाठी। ठीक आहे, फ्रेशर आणि बॅक ऑफिस साठी जॉब आहे, बॅक ऑफिस साठी आहे। तर याच्यामध्ये फ्रेशर्स मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की जॉब लोकेशन कुठे असणार आहे, एज्युकेशन काय पाहिजे, त्याच्यानंतर जॉब लोकेशन साठी तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू साठी येता तर त्याच्यासोबत तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट सोबत कॅरी करायचे आहेत, प्रोसेस काय असणार आहे। तर विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। आणि हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला शक्य आहे तेवढा जास्तीत जास्त शेअर करा। आणि 21 तारखेला ड्राईव्ह असणार आहे, म्हणजे आज 19 तारीख आहे, अजून 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत शिल्लक। त्याच्यामुळे जिथपर्यंत तुम्हाला शक्य आहे तेवढा जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जे पण आपले कॅन्डिडेट जॉब शोधत आहेत, फ्रेशर्स मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना जॉब मिळण्यास मदत होईल। तर टीसीएस कंपनीकडून ड्राईव्ह आहे 21 तारखेला 21 मार्च 2024 रोजी आणि जॉब लोकेशन असणार आहे पुणे, हिंजवडी फेज 3 या ठिकाणी लोकेशन आहे। आणि बॅक ऑफिस साठी वेकन्सीज आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त कंपनीकडून लॅपटॉप पण दिला जाईल। संपूर्ण काम ज्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे जाईल, इंटरव्ह्यूची प्रोसेस असेल, इंटरव्ह्यू झाला, तुमचं सिलेक्शन झालं, कारण मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं की टीसीएस ची जी आहे प्रोसेस, म्हणजे सिलेक्शन प्रोसेस झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होतं, एज्युकेशनल डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होतं, तुमचे ऍड्रेस, म्हणजे जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असताल म्हणजे करंटचा जो पण तुमचा ऍड्रेस असेल तो आणि तुमचा परमनंट ऍड्रेस, तर या दोन्ही ऍड्रेसचं व्हेरिफिकेशन वगैरे होत असतं। ठीक आहे, इंटरव्ह्यू प्रोसेस मध्ये तुम्हाला एचआरचा राऊंड असतो आणि ऑप्स मॅनेजर राऊंड असतो। ठीक आहे, त्या ठिकाणी तुमचं फ्रेशर असल्यामुळं फक्त कम्युनिकेशन स्किल चेक केल्या जातं। त्यामुळे कम्युनिकेशन स्किल मध्ये जर तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आणखी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करा, कारण 2 ते 3 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे, प्रिपरेशन करा, पूर्ण प्रिपरेशन करा। आणि किंवा जे मित्र किंवा ज्या मुली गावाकडे वगैरे असतील तर त्यांना इंटरव्ह्यू साठी यायचं असेल तर त्या पण येऊ शकता, कारण 21 तारीख आहे, अजून 3 दिवस तुमच्याकडे वेळ आहे। तर तुम्ही इंटरव्ह्यूला येताना काय काय सोबत कॅरी करायचं आहे, तर तुमचा रिझ्यूम पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्याकडे कुठलंही गव्हर्नमेंटचं आयडी प्रूफ पाहिजे आणि जे पण तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत, ठीक आहे, ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस स्कॅन कॉपी तुमच्याकडे असायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं। आणि बॅक ऑफिस साठी जॉब आहे, म्हणजे व्हॉइसचं वगैरे बोलायचं वगैरे काम नाही, किंवा सेल्स मध्ये काम नसणार आहे, किंवा कस्टमर सर्व्हिस मध्ये काम नसणार आहे। ठीक आहे, तर बॅक ऑफिसचं काम नाही, इझी जॉब असतो पहा फ्रेशर साठी। कुठले फ्रेशर, याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे, ग्रॅज्युएशन कुठल्याही स्ट्रीम मध्ये त्यांना चालत आहे, म्हणजे बीए असेल तरी चालेल, बीएससी असेल तरी चालेल, बीकॉम असेल तरी चालेल, किंवा बीबीए आहे। ठीक आहे, याच्यानंतर मी तुम्हाला याच्यामध्ये एज्युकेशनल डिटेल दिलेली आहे। तर बीए किंवा बीबीआय, बीसीए असेल, बीबीएम असेल किंवा बीएमएस असेल, बीएससी जरी असेल तरी चालेल पहा। फक्त याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे, जे पीजी साठी जे पीजी करत आहे पोस्ट ग्रॅज्युएशन, तर ते इलिजिबल नाही। तुम्हाला स्क्रीनवर संपूर्ण डिटेल दिसतच असेल, ते एकदा व्यवस्थित वाचा। आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला येण्याच्या अगोदर एक लिंकवर जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे। ठीक आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती मी देईलच। ठीक आहे, आणि त्या लिंक वरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं। तुम्ही जर पाहू शकत असाल थिंग्स टू कॅरी फॉर इंटरव्ह्यू, याच्या ठिकाणी मी जसं तुम्हाला सांगितलं अपडेटेड रिझ्यूम पाहिजे, गव्हर्नमेंटचे एक आयडी प्रूफ पाहिजे, तुमचे अकॅडमिक डॉक्युमेंट्स पाहिजे, ओरिजिनल आणि स्कॅन डॉक्युमेंट, त्याच्यासोबत तुमचं जे टीसीएस ऍप्लिकेशन फॉर्म आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर तो रजिस्ट्रेशन फॉर्म पाहिजे आणि त्याच्यावरचं नाव, तुमची डीओबी आणि जो ऍड्रेस आहे तर तो तुमचा जो आधार कार्ड आहे त्याच्यासोबत मॅच झाला पाहिजे। ठीक आहे, आणि तुम्हाला बीपीएस कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, कारण तिथं 2 ऑप्शन येतात। तुम्ही ज्यावेळेस या नेक्स्ट स्टेप पोर्टलवर जाता, ठीक आहे, तर तुम्हाला तिथं 2 ऑप्शन येतात, आयटी किंवा बीपीएस, तर तुम्हाला बीपीएस सिलेक्ट करायचा आहे। ठीक आहे, जर तुम्ही चुकून तुम्हाला वाटलं आयटी सिलेक्ट केलं तर ती जॉब पोस्ट आयटी साठी जाते। जर तुमचं शिक्षण झालेलं असेल बीए किंवा बीएससी किंवा बीकॉम झालेलं असेल आणि जर चुकून तुम्ही आयटी सिलेक्ट केलं तर तुम्ही इलिजिबलच नाही, कारण तुम्ही आयटीच्या रिलेटेड मग तुम्हाला मेल येतील। तर जसं मी सांगत होतो तुम्हाला
ज्यावेळेस तुम्ही त्या लिंकवर जाऊन ऑप्शन किंवा फॉर्म भरता, ऍप्लिकेशन फॉर्म भरता, तर घाई करू नका. तिथं तुम्ही ऑप्शन व्यवस्थित पहा. तिथं 2 ऑप्शन असतात, एक तर आयटी असतो आणि दुसरा असतो बीपीएस. जर चुकून तुम्ही बीपीएस मध्ये फॉर्म भरता आणि जर तुम्हाला वाटलं की नाही मला नंतर आयटी मध्ये मूव्ह करायचं, मी आयटी मध्ये फॉर्म सिलेक्ट करतो, तर असं चालत नाही. कारण जर तुमची जी कॅटेगरी असेल, तुमचे जे ऍप्लिकेशन असेल, तर हे आयटीच्या जॉब प्रोफाईल साठी सिलेक्ट होतं आणि मग तुमचे ज्यावेळेस इंटरनल HR चेक वगैरे करतात, तर तुमचा रिझ्यूम तिथं सिलेक्ट होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बीपीएस साठी सिलेक्ट करायचं आहे, बीपीएस. ठीक आहे. आणि मग त्याच्या ठिकाणी तुमचं नाव, मोबाईल नंबर, ऍड्रेस, अल्टरनेट मोबाईल नंबर, ईमेल आयडी 2दा रिव्हेरीफाय करा. कारण त्याच्यानंतर तुम्हाला जी पण इंटरव्ह्यू विषयी माहिती असणार आहे, तुमचं सिलेक्शन, तुम्ही सिलेक्ट आहेत का नाही, जर तुम्ही सिलेक्शन झाला तर तुम्हाला जे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे, तर ते ऑनलाईन पण सबमिट करावं लागतात आणि मॅन्युअल पण सबमिट करावं लागतं. तर मग ऑनलाईन कसं करणार, तुम्हाला त्याच्यासाठी मेल येतो आणि त्या मेलवरच तुम्हाला डॉक्युमेंट अटॅच करून सेंड करावं लागतं. त्याच्यामुळे तुम्ही जी पण माहिती भरता, घाई अजिबात करू नका. व्यवस्थित तो फॉर्म पहा, रिव्हेरीफाय करा. मोबाईल नंबर तुम्ही टाकला, डबल क्रॉस चेक करा, मोबाईल नंबर बरोबर आहे का. जर चुकून तुमचा एखादा डिजिट इकडं तिकडं झाला किंवा ऑटोफिल मोबाईल मध्ये असतं पहा, आणि जर तुम्हाला कॉलच येणार नाही, मग त्याच्यामुळे मोबाईल नंबर, ईमेल आयडी, तुमचा पॅन कार्ड, तुमचे आधार कार्ड डिटेल, तुमचं रिझ्यूम, जी पण डिटेल असेल तर ती खूप काळजीने, बारकाईने पहा आणि व्यवस्थित टाका. बीपीएस सिलेक्ट करा. जसं मी सांगितलं, सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला सक्सेसफुली रजिस्ट्रेशनचा मेल येतो, तर तो मेल आला पाहिजे. जर तो मेल येत नाही म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलंच नाही. त्याच्यामुळे सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये, 5 ते 10 मिनिटानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेले असा मेल येतो. तर 23 तारखेला इंटरव्ह्यू आहे पुणे लोकेशन साठी आणि फ्रेशर साठी आहे. जसं मी सांगितले 2022 किंवा 2023, 23-24 किंवा 22. आता बघा, जेवढे पण आपण कंपनीमध्ये फ्रेशर साठी रिक्वायरमेंट असते, तर मोस्ट ऑफ ते काय म्हणतात 2023-24 म्हणजे करंट इयरचे जे पास आउट आहे, तर तेच फ्रेशर आम्ही घेणार. तर टीसीएस मध्ये हा एक तुम्हाला बेनिफिट होईल की जे 2022 चे पण पास आउट आहेत, तर ते पण तुम्ही या जॉब साठी इलिजिबल आहात. बॅक ऑफिसचा जॉब असणार आहे, बॅक ऑफिस ऑपरेशन मध्ये. तर तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करा. तो तुम्हाला स्क्रीनवर जसे डिटेल दिसत आहे, नेक्स्ट स्टेप पोर्टलला जाऊन ऍप्लिकेशन भरा आणि 23 तारखेला इंटरव्ह्यू साठी तुम्ही येऊ शकता. जर तुम्ही जॉब शोधत आहे तर विनंती राहील की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. ठीक आहे. या व्यतिरिक्त जर तुमचे काय क्वेश्चन असतील, मला जॉब लोकेशन किंवा इंटरव्ह्यू विषयी किंवा अजून तुमचे काय दुसरे प्रश्न असतील, तर तुम्ही मला ते कमेंट मध्ये पण विचारू शकता. मी तिथं पण तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.